सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी, घटना सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर होतो. ही ब्रोक द कप. त्याने कप फोडला. ड्रायव्हर सॉ अ बायसिकल इन द मिरर. ड्रायव्हरने आरशात सायकल पाहिली. अशा घडून गेलेल्या गोष्टी, घटना सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो. सिंपल पास्ट टेन्सची रचना पुढीलप्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्सची वाक्य पुढीलप्रमाणे तयार होतात. आय वेंट टू स्कूल. मी शाळेत गेलो. वी वेंट टू स्कूल. आम्ही शाळेत गेलो. यू वेंट टू स्कूल. तू शाळेत गेलास. यू वेंट टू स्कूल. तुम्ही शाळेत गेले. दे वेंट टू स्कूल. ते शाळेत गेले. बॉईज वेंट टू स्कूल. मुले शाळेत गेली. ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेला. शी वेंट टू स्कूल. ती शाळेत गेली. इट वेंट टू स्कूल. ते शाळेत गेले. बॉय वेंट टू स्कूल. मुलगा शाळेत गेला. राम वेंट टू स्कूल. राम शाळेत गेला. वरील वाक्यांवरून आपल्या लक्षात येते की कर्ता कोणत्याही प्रकारचा असला, एकवचन किंवा अनेक वचन, प्रत्येक कर्त्यासोबत क्रियापदाचे नेहमी दुसरे रूप हेच घेतले जाते. पुढे दिलेल्या वाक्यांच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप वाक्यरचना कशी करता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करूया. तो आला याचे इंग्रजी वाक्य बनवताना तो या कर्त्यासाठी आपण ही हे सर्वनाम घेतो. आला यासाठी कम या क्रियापदाचे केम हे दुसरे रूप घ्यावे लागेल. यानुसार ही केम असे वाक्य तयार होईल. दुसरे वाक्य, तो उशिरा आला यासाठी सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट ही रचना नेहमी लक्षात ठेवावी लागेल. सब्जेक्ट तो साठी ही, त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप घेण्यासाठी कमचे दुसरे रूप केम आणि त्यानंतर ऑब्जेक्ट उशिरासाठी लेट हा शब्द घेऊन ही केम लेट असे वाक्य तयार होते. त्याचप्रमाणे पुढील वाक्य, तो परीक्षेला उशिरा आला हे वाक्य बनवताना सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट याप्रमाणे रचना होईल. ही केम लेट फॉर एक्झाम. तो काल परीक्षेला उशिरा आला याचे वाक्य ही केम लेट फॉर एक्झाम येस्टरडे असे वाक्य तयार होईल. पुढे अजून काही उदाहरणे पाहूया. पक्षी आकाशात उडाले. बर्ड्स फ्लीव इन द स्काय. मी प्रश्न विसरलो. आय फॉरगॉट द क्वेश्चन. आमचा कुत्रा काल मेला. अवर डॉग डाईड येस्टरडे. समोर दिलेली वाक्ये इंग्रजीमध्ये बनवा. त्याने दरवाजा बंद केला. तो माझ्याशी नम्रपणे बोलला. मुलांनी त्यांचे काम पूर्ण केले. विचार करून वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. त्याने दरवाजा बंद केला हे वाक्य बनेल ही क्लोज द डोअर. तो माझ्याशी नम्रपणे बोलला. ही स्पोक पोलाइटली टू मी. मुलांनी त्यांचे काम पूर्ण केले. बॉईज कम्प्लीटेड देअर वर्क.